दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. कोल्हापूरच्या निवडणुकीत महायुतीनं महाविकास आघाडीला धूळ चारली, पण या विजयाच्या आड एक गुप्त युद्ध सुरू आहे. कुणी जुन्या दोस्ताला सोडलं तर कुणी ऐनवेळी बंड पुकारलं. कागल, मुरगुड, गडिंग्लज आणि चंदगडच्या राजकीय मैदानात नक्की काय शिस्त आहे, ज्यामुळे थेट शाहिस्तेखानाची बोटं तोडण्यापर्यंत विषय गेलाय? जाणून घेऊया कोल्हापूरच्या राजकारणातला हा इनसाइड रिपोर्ट. कोल्हापूरच्या निकालात महायुतीची सरशी तर झाली, पण विजयापेक्षा वादाची जास्त चर्चा आहे. 13 पैकी 11 नगरपंचायतीवर महायुतीचा झेंडा फडकवला गेलाय. महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धोबी पछाड मिळाली, पण विजयाचा गुलाल उधळत असतानाच महायुतीत वादाची ठिणगी पडली. मुश्रीफ, मंडलिक, शिवाजी पाटील यांनी निकालानंतर व्यक्त केलेली खंत खूप काही सांगून जाते. कागलमध्ये जे घडलं त्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. हसन मुश्रीफ यांच्या गटानं चक्क राजे गटाशी अनपेक्षितपणे युती केली. यामुळे शिंदे सेनेची मोठी अडचण झाली आणि माजी खासदार संजय मंडलिक यांना कागलमध्ये वेगळी भूमिका घ्यावी लागली. याचा परिणाम काय झाला? प्रचारात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडल्या. मंडलिकांना कागलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. मुश्रीफ आणि राजे गटाला मुरगुडमध्ये पराभवाचा धक्का बसला. महायुतीतील या अंतर्गत कलहाचा फायदा कुणी घेतला, हा आता मोठा प्रश्न आहे. तीच अवस्था चंदगडमध्ये पाहायला मिळाली. आमदार शिवाजी पाटील यांनी निवडणुकीत विजयाच्या जल्लोषातच आपली खंत उघडपणे बोलून दाखवली. जर शिंदे सेना ऐनवेळी वेगळी लढली नसती तर चंदगडमध्ये महायुती एक हाती सत्ता घेऊ शकली असती, असं त्यांनी म्हटलंय. इकडे गडिंग्लजमध्येही मंत्री मुश्रीफांनी महायुतीतील इतर पक्षांना बाजूला सरत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याचा प्रयोग केला. यामुळं ही आमदार पाटील यांनी खंत बोलून दाखवली होती. आता निवडणूक संपली, पण हे वैर संपायला तयार नाही. कारण शिवसेना नेते आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी मंत्री मुश्रीफांची हिटलरशी तुलना करत वार केलाय. यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर देत, मी हिटलर नसून मी सेवक आहे. गेली 21 वर्ष मी मंत्री असूनही कधीच अहंकार दाखवला नाही आणि इतकी मस्ती कधीच दाखवली नाही, अशा शब्दात मुश्रीफांनी संजय मंडलिक यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यामुळे हा वाद संपण्याऐवजी पुन्हा वाढलाय असंच म्हणावं लागेल. दुसऱ्या बाजूला मुश्रीफांनी आपण जुन्या दोस्ताला सोडून माहितीची वाट धरत असल्याचं स्पष्ट केलंय. असं असलं तरी संजय मंडलिक आणि शिवाजी पाटील यांनी बोलून दाखवलेल्या नाराजीतच सगळं काही आहे. त्यामुळे कोल्हापुरात महायुतीमध्ये सारं काही अलबेल नाही हे स्पष्ट आहे. मग या वादाचा परिणाम आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांवर होणार का, की महायुतीचे नेते पुन्हा एकत्र येणार? तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की